मुलींमध्ये कधी-कधी दर महिन्याला 2दा पाळी आली किंवा जे महिन्याला यायला पाहिजे त्याच्याऐवजी 15 दिवसांनीच पाळी येतेय, 21 दिवसांनीच पाळी येतेय, असं होऊ शकतं आणि हे होणं नॉर्मल नाही. जर तुम्ही पाळी जायच्या वयाला असाल तर हे कदाचित थोडं नॉर्मल असू शकेल, परंतु जर तुम्ही यंग आहात तर त्याच्यामध्ये एवढ्या फ्रिक्वेंटली पिरियड्स येणं इज नॉट नॉर्मल. आता हे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळेही होऊ शकतं किंवा गर्भाशयाच्या पिशवीला काहीतरी आजार असल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. उदाहरणार्थ फायब्रॉइड्स आहेत, तर फायब्रॉइड्समुळे अंगावरून जास्त जाणं, ब्लिडिंग जास्त होणं, ॲट द सेम टाईम लवकर पिरियड्स येणं, बोथ ऑफ द थिंग्स कॅन हॅपन. देअरफॉर इफ यू आर गेटिंग पिरियड्स व्हेरी फ्रिक्वेंटली तर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, त्याचं कारण शोधलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट घेतली पाहिजे सो दॅट आपलं ब्लिडिंग कमी होईल आणि ॲनिमिया आणि अशा सगळ्या गोष्टी होण्याचं प्रमाण कमी होईल.